सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना शिवसेना उभाटाच्या वतीने महावितरण कार्यालयाकडून वीज बिलात लावण्यात आलेल्या अन्यायकारक अधिभार आणि वाढीव वीज बिल या संदर्भात भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वामध्ये जालन्यातील मस्तगड येथील महावितरण कार्यालयातील अभियंत्याला भेटून निवेदन दिले। जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलमध्ये अधिक अधिभार आणि वाढीव वीज बिल कारणाने सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप झाला असून त्यासाठी आज शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली मस्तगड येथील महावितरण कार्यालयातील अभियंत्याला भेटून वीज ग्राहकांना अन्यायकारक अधिभार आणि वाढीव वीज देयकाबाबत पुनरावलोकन करण्याबाबत निवेदन दिलं असून येणाऱ्या आगामी गणेशोत्सव असून त्या दरम्यान विजेचे योग्य नियोजन करण्यात यावे अशा एकूण 11 मागण्या त्यांनी केल्या निवेदनाद्वारे केल्या आहेत। यावेळी दीपक नन्नवरे, डॉक्टर राजेश राऊत, बाला परदेशी, शिवसेना उभाटाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। कार्यालयाला निवेदन दिलेले काय प्रमुख मागण्या होत्या यामध्ये? नाही, महावितरण कार्यालयामध्ये निवेदन दिलंय कारण की महावितरण विभागाने जे अन्यायकारक धोरण सध्या महाराष्ट्रामध्ये राबवणं चालू आहे यामध्ये एक वेगळा अधिभार हा ग्राहकावर लावला, त्यामुळे जास्तीचे बिल हे आमच्या विद्युत ग्राहकांना येत आहेत। दुसरी गोष्ट की स्मार्ट मीटर मुळातच ही कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या भल्यासाठी राबवण्यात येणारी ही योजना आहे। आज अनेकांना मीटर फॉल्टी दाखवून म्हणजे कितीतरी अधिक पटीनं हे वीज आकारणी केल्या जात आहे। अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही आज वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांना भेटून त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातलेला आहे आणि वीज मंडळाने आपलं धोरण बदललं पाहिजे। खरं तर वीज ग्राहक सर्वसामान्य माणसांच्या हिताचं धोरण राबवणारं हे वितरण कंपनीचं धोरण असलं पाहिजे। दुर्दैवाने आज अनेक आपण बघतोय अनेक ग्राहकांना या शहरामधल्या या जिल्ह्यामधल्या अनेक लोकांना वीज वितरणाच्या कारभारामुळे खूप मानसिक त्रास होतो। आज ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी डीपी ही नादुरुस्त आहेत, त्या डीपीमधले ऑइल वगैरे कमी झालं। कॉन्ट्रॅक्टर लोकांना वास्तविक काम दिलेलं आहे, पण कॉन्ट्रॅक्टर लोक हे त्या शेतकऱ्यांनाच या डीपी इथं आणायला लावतात, त्याची बिलं उचलून घेतात, कधीकधी त्यांना खर्चही करावा लावतात त्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी आणि बिल मात्र कारण की कॉन्ट्रॅक्टर नेमलेले असताना ही जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे की ज्या विभागाचं काम आपल्याकडे दिलेलं आहे त्याचं मेंटेनन्स हे व्यवस्थितरित्या केलं पाहिजे। अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि विशेष करून वीज बिल जे वाढीव येत आहे त्या अनुषंगाने आम्ही आग्रहपूर्वक आज मंडळाच्या या कार्यालयावर आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे। पुढची भूमिका काय असणार आहे सर? आता पुढची भूमिका सातत्याने शिवसेनेची एकच भूमिका आहे की जनतेच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावर उतरायचं, आंदोलनं करायची, अधिकाऱ्यांना घेराव घालून एक दबाव तयार करायचा आणि जनतेची प्रश्न सोडवायची। प्रश्न जर सुटत नसतील तर अधिक तीव्रतेनं पुन्हा अधिकाऱ्यांकडे आणि मंडळाकडे मागणी करायची। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.